पुढचा रिपोर्ट आता अजित पवार गटाचा। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला अवघी 1 जागा मिळाली, तर 10 जागा लढवणाऱ्या शरद पवार गटाला 8 जागा मिळाल्यात। जनतेची पवारांना बाजूने सहानुभूती असल्याचं चित्र आहे, त्यामुळेच दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे। पाहूया या संदर्भातलाच एक खास रिपोर्ट। अजित पवार गटाचे आमदार पवारांच्या संपर्कात, निकालानंतर आमदारांमध्ये अस्वस्थता, दादांच्या आमदारांची घरवापसी होणार। महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता होती। मवियानं 30 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली। त्यात शरद पवार गटानं सर्वात उत्तम कामगिरी करत 10 जागा लढून 8 जागा जिंकल्या, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे 4 उमेदवार निवडणुकीत उभे होते आणि केवळ रायगडमध्ये सुनील तटकरे यांचा विजय झाला। प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीतही सुप्रिया सुळेंनी मोठ्या फरकाने सुनेत्रा पवारांचा पराभव केला। त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे। त्यात काही आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचे मेसेज केले असल्याची चर्चा आहे। त्यामुळे दादांचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे। 18 ते 19 लोक साहेबांच्या आणि आमच्या पक्षप्रमुखांच्या संपर्कात होते। आता त्या बाबतीत काय केलं जाईल तर साहेबच निर्णय घेणार आहेत। अजितदादांच्या पक्षातले जे काही आमच्या संपर्कात ते सोडून 12 लोक भाजपच्या सुद्धा संपर्कात आहे असं कुठेतरी कळतंय। आमदारांची घरवापसी होण्याच्या धास्तीनं अजित पवारांनी सर्व आमदारांची मुंबईत हॉटेल ट्रायडंट येथे महत्त्वाची बैठक बोलावली, मात्र 5 आमदार या बैठकीला अनुपस्थित होते। गैरहजर असलेले अण्णा बनसोडे काय म्हटले ते पहा। आज खरं तर मी मुंबईमध्ये बैठकीला जाणार होतो, पण सकाळी माझं काही वैयक्तिक कामासाठी म्हणून मला आज जाता आले नाही। मी न येण्याचं कारण आदरणीय दादा आणि त्यांच्या PS ला सांगितलेले आहे, त्यामुळं माझ्याबद्दल कुठली शंका घेण्याचं काही कारण नाही। दरम्यान सर्व आमदार दादांच्या पाठीशी असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत। उलट मागे जी काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं की काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत, आता त्यांचं ते ठरवतील। अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत, तर शरद पवार गटाकडे 10 आमदार आहेत। राजकारणात भविष्यात काय होईल सांगता येत नाही। तसंच राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो। महाराष्ट्रातील हवा शरद पवारांच्या बाजूने असल्यानं विधानसभेसाठी दादांचे आमदार वेगळा विचार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।